नमस्कार मंडळी, गोवा भाग 3 मध्ये तुमचं स्वागत आहे। हॉटेलमधला हाणून विलामध्ये येऊन छान असा आराम केला, त्यामुळे सगळे एकदम फ्रेश होते आणि सगळ्यांनी स्विमिंग पूलमध्ये उड्या मारल्या। त्यात आमच्या पिहूला सुद्धा खूप मस्ती आली होती। पाण्यामध्ये तिला आवडतंच, त्यामुळे बाहेर यायचं नाव घेत नव्हती। कसं बसं तिला बाहेर काढलं। मग फ्रेश होऊन आवरून मस्तपैकी आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला। सगळ्यात आधी आम्ही पेटपूजा केली। पिहूला तर घरूनच नाचणीचं सत्व बनवून पाजून निघाले होते आणि सॅरलॅक सोबत घेतलं होतं। आज आम्ही आलोय गोव्याचा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा पाहायला, म्हणजेच मंगेशी मंदिर, आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत ओल्ड गोवा पाहायला। आम्ही आता आहोत प्रियोळमध्ये, जिथे वसलेलं आहे श्री मंगेशी महाराजांचं हे मंदिर। हे मंदिर पाहताच मनाला किती शांतता मिळते। इथला हा 7 मजली दीपस्तंभ पाहण्यासारखा आहे। जेव्हाही ते दिवे लागतात तेव्हा हे मंदिर स्वर्गासारखं दिसतं। मंगेशीचं दर्शन घेऊन आम्ही आलोय ओल्ड गोव्याला। हे आहे बॅसिलिका ऑफ बॉम जीसस। खुश हे बोलताना सुद्धा माझी बोबडी बळली। हे चर्च 400 वर्षापासूनचं जुनं आहे। सिवलेस असेल आणि शॉर्ट असेल तर तुम्हाला एंट्री नाहीये, म्हणूनच मी हा स्टोल घेतलेला आहे। आत गेल्यावर पिहू सगळं बारकाईने बघत होती। इथून आम्ही बाहेर पडलो आणि इथल्या व्हाईट चर्चमध्ये गेलो, पण इथे इथल्या लोकांचंच फंक्शन चालू होतं, त्यामुळे त्यांनी काय आम्हाला भाव दिला नाही। इतकी पायपीट झाल्यावर आता वेळ झाली आहे पेट पूजेची। मग इथे असलेला रोज ऑमलेट ट्राय केला। याबद्दल सगळेजण खूप म्हणत होते। मग म्हटलं चला सगळेच खाऊन बघूया। फॅमिली सोबत असेल तर काही टेन्शन नसतं, कारण बाळांना घ्यायला कोण ना कोणतरी असतं। तर भेटूया आता बीच नाईटला। पाहायला विसरू नका माझा पुढचा व्हिडिओ। बाय बाय।